तो हेलो एव्हरीवन, वेलकम टू मेगाबिट एज्युकेशन यवतमाळ यूट्यूब चॅनल. आज आहे आपला डे 13. डे 12 पर्यंत आपले व्हिडिओज कंप्लीट झालेले आहेत. 12 दिवस सतत आपण व्हिडिओज बनवलेले आहेत आणि या 12 दिवसामध्ये सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे 600 स्पेलिंग मिस्टेकचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण कव्हर केलेत आणि 600 क्वेश्चन जे आपण घेतले त्याच्यामध्ये जवळपास 1500 प्लस वोकॅब्युलरीचे वर्ड आपण त्याच्यात कव्हर केलेले आहेत आणि हे एक चांगली अचिव्हमेंट आहे आपल्यासाठी. जर ह्या व्हिडिओ ज्या पण विद्यार्थ्यांनी सिन्सिअरली बघितला असेल तर त्या विद्यार्थ्याला कुठे ना कुठे फायदा होईल, कारण याच्यामध्ये 2 पेक्षा जास्त युनिट कव्हर होतात. एक तर तुमचा मिसस्पेल्ड वर्डचा सेक्शन कव्हर होतोय, दुसरा फिल इन द ब्लँक्स किंवा जे वर्ड इंटरचेंज राहतात तो सेक्शन कव्हर होतोय आणि तिसरा सगळ्याच क्वेश्चन्स मध्ये आपल्याला ज्याचं कठीण जातं जे म्हणजे वोकॅब न कळल्यामुळं मिनिंग न कळणं आणि वाक्याची संरचना न कळणं, हे सगळं जे आहे या सेशन मध्ये कुठे ना कुठे somehow it help you. Now, as in our session we don't usually waste time like usually other people do, so we are going ahead with the first question. I hope my screen is visible to you all. आणि माऊसला थोडासा जोर देतोय आणि क्वेश्चनला आपल्याला स्टार्ट करतोय. ठीक आहे, तर आपल्याला सांगायचंय इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड कुठला आहे. पहिला आहे फ्रीज. फ्रीज म्हणजे काय असते? एक जाड लोकरी कापड असते, जाड लोकरी कापड असते, त्याला आपण एक फ्रीज असं म्हणत असतो. ठीक आहे, हे जाड आहे माझंवाला. ओके, त्यानंतर फॉर्च्युनेट याचं स्पेलिंग करेक्ट आहे. फिनरल, एखाद्याची जे मयत असेल त्याला आपण फिनरल म्हणत असतो, विच इज ऑल्सो करेक्ट. आणि चौथा आहे फॉर्च्युटियस. तर याच्यामध्ये थोडस गडबड असं आहे की आयचा काही याच्यात वापर नसतो. फॉर्च्युटियस, TOUS अशा प्रकारचं त्याचं स्पेलिंग बनत असतं. आणि जर एखादी गोष्ट अचानक घडत असेल तर आपण त्यावेळी याला फॉर्च्युटियस म्हणत असतो. तर आपलं जे इनकरेक्ट स्पेल होतं ते होतं आन्सर डी मध्ये. पुढे चालू आहे क्वेश्चन नंबर 602 मध्ये. पहिला आहे कॉरेलसम. कॉरेलसम म्हणजे जे भांडणं वगैरे करतात, भांडखोर जो असतो त्याला आपण कॉरेलसम म्हणतो. दुसरं आहे आपलं वालं इक्लेशियस्टिकल. आता इक्लेशियस्टिकल म्हणजे असते बरेच नाही का खूप लंबे शब्द देतात, बट अर्थ त्याचा खूप सोपा होतो, तो होतो धर्मगुरू. तिसरा आहे बोविन. एखादा व्यक्ती बोविन आहे म्हणजे काय, तो मंद आहे, मठ्ठ आहे. आणि चौथं असतं आपलं कॅलामिटियस. तर कॅलामिटियस असं TS नसतं, कॅलामिटियस मध्ये सरळ TOUS असतं आणि त्याचा अर्थ होतो एखादी जे आपत्तीजनक गोष्ट होते, आपत्तीजनक जे गोष्ट होते त्याला आपण कॅलामिटियस म्हणत असतो, कॅलामिटियस म्हणत असतो, आय त्याच्यात नसतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर आपला 603. पहिला आहे ऑप्शन मध्ये, इथे गेला माऊस, परत वरती आणतो, परत इथेच आहे. ठीक आहे, हा मेजर करेक्ट आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा. तर सबस्क्राईबचं स्पेलिंग बरोबर ठेवा, तर सबस्क्राईब हे वाला करेक्ट होतं. रेक्टिफाय, एखाद्याचे एरर वगैरे असेल शोधा, त्याला करेक्ट करा. शोधणे, करेक्ट करणे, रेक्टिफाय करा. आणि ब्रँडिंग सुद्धा करेक्ट आहे. तर चुकला आपला ऑप्शन बी. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 604. 604 मध्ये मी पूर्ण वाक्य सेंटेन्सेस न वाचता डायरेक्ट आपल्या स्पेलिंग्स वर येतो. पहिला आहे मेडेलियन. मेडेलियन म्हणजे असते, जसं याचा शब्द आहे मेडल, ज्याला पदक मिळतो तो व्यक्ती, पदक मिळतो तो व्यक्ती, त्याला मेडेलियन म्हणतो आपण. त्यानंतर आहे इलॅबोरेट म्हणजे एक्सप्लेन करणे. कॉम्प्लिमेंटेड म्हणजे कौतुक करणे. आणि कॉर्डंट, कॉर्डंट नसेल हे असेल क्वाड्रंट. जो 1/4 भाग असतो ना, 1/4, त्याला आपण म्हणतो असतो क्वाड्रंट. तर चुकला आपला आन्सर टी. त्यानंतर बघा 605. 605 मध्येच पहिलं जे आहे, पहिलं स्पेलिंग आपलं इथं चुकतं. हे मिराज वगैरे नाही आहे, ते आहे तुमचं मिराज. मृगजळ म्हणजे बाष्पावरचं प्रकाश किरणाचा भास. दीपाळी दीपांग, ते आपण गाणं ऐकलं असेल ना. मृगजळ म्हणजे बाष्पावरच्या किरणाचा जो भास होतो ना जमिनीवर, तर पाणी दिसते आपल्याला पुढं, त्याला आपण मिराज म्हणतो असतो, ना की हे. मिसिंग करेक्ट आहे, मिस्टेकन करेक्ट आहे आणि मिशन सुद्धा करेक्ट आहे आणि सगळ्यांना याचं मिनिंग कळतं. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 606.
इन्व्हेस्टिगेटेड करेक्ट आहे. ऍक्सिडेंट करेक्ट आहे. त्यानंतर मँगल्ड. बरं, एखाद्या आपण नाही का मिसळत असतो ना, घुसळणं मिसळणं, सगळ्यात नवीन मित्र बनले, वी आर मिंगलिंग. तर मिंगल्ड जे असतं, तर मिंगल्ड म्हणजे जे असते ते असते घुसळणे मिसळणे, मिसळणे एखाद्या गोष्टीत मिसळणे. विक्टिम्स इथे करेक्ट होऊन जातं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 607. पहिला आहे कोलिक्वेल. कोलिक्वेल म्हणजे असते बोलचाल करणे. बोलचाल करणे म्हणजे असते कोलिक्वेल, आणि त्याच्यामध्ये असतो डबल एल, सिंगल एल नाही. रिकमेंड करेक्ट आहे. इन्फेक्शन करेक्ट आहे. आणि ओकेशन सुद्धा इथे करेक्ट बनतं. क्वेश्चन नंबर 608. पहिला आहे एलिजिबिलिटी, दुसरा आहे कमिटी. ठीक आहे, पहिला आहे एलिजिबिलिटी करेक्ट आहे. दुसरं कमिटीत आपल्याला माहिती आहे डबल एम डबल टी डबल ई येत असतो, म्हणून हे करेक्ट आहे. अनाउन्समेंट. अनाउन्समेंट मध्ये तर डबल एम येतो ना, अनाउन्समेंट मध्ये डबल एन येत असतो. अनाउन्समेंट तर पहिल्यांदा डबल एन येत असतो, तर म्हणून हे चुकीचं आहे. आणि कॅल्क्युलेशन आपलं करेक्ट होतं, म्हणजे 608 मध्ये सी ऑप्शन आपला एरर होता. त्यानंतर 609. पहिला आहे आपलं वालं लॅप्स. ठीक आहे, हे करेक्ट आहे. त्यानंतर आहे रिकॅल्सिट्रंट. रिकॅल्सिट्रंट म्हणजे जो व्यक्ती काही विचार नसतात, चांगले विचार नसतात, अविचारी, त्याला आपण म्हणतो रिकॅल्सिट्रंट. त्यानंतर ऍक्विट. ऍक्विट म्हणजे परिचय होतो, ओळख होतो. आणि मॉर्निंग. ठीक आहे, एखाद्या जो शोक करतो ना आपण, मौन करणे, तर त्या मॉर्निंग म्हणजे होतो शोक करणे. नेक्स्ट बघा 610. 610 पहिला आहे नर्चर करणे, हे ज्याचं स्पेलिंग करेक्ट आहे. नाईट म्हणजे होत असतो आपला शूर, बरेचदा आलेला आहे. नाईट रायडर जे म्हणतो ते शूर होतात. त्यानंतर MYGST असा काही शब्द नाही आहे, तो असतो माइट, MIGST. आणि नेचर करेक्ट आहे. तर आपलं वाला जे चुकीचं होतं ते होतं MIGST, माइट. करेक्ट होतं. आय बेग युअर पार्डन. नेक्स्ट बघा 611. याच्यात आता आपल्याला करेक्टली स्पेल ऑफ द अंडरलाईन वर्ड सांगायचं आहे, म्हणजे या चारपैकी एक करेक्ट असेल. तर क्रोनोलॉजिकल मध्ये डबल एच नसतो. क्रोनोलॉजिकल मध्ये क्रोनोलॉजिकल हे प्रोनाउन्सिएशनच करेक्ट आहे, स्पेलिंगही करेक्ट आहे. चुकीचं इनकरेक्ट आहे. कोरोनॉलॉजिकल असे काही नसतं, तो असतो क्रोनोलॉजिकल, म्हणजे एक अरेंजमेंट मध्ये, सिक्वेन्स मध्ये. जसं वाक्यात लिहिलेलं आहे, हिस्टोरियन अरेंज्ड ऑल द इव्हेंट्स इन अ क्रोनोलॉजिकल ऑर्डर. व्यवस्थित 1 by 1 जे असतं त्या अरेंजमेंटला आपण क्रोनोलॉजिकल ऑर्डर म्हणतो. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 612. कॅलिब्रेट करेक्ट आहे. ऍसिलरेट. ऍसिलरेट मध्ये थोडस गडबड आहे. ACCELERATE म्हणजे होतं ऍसिलरेट, विच इज करेक्ट. ऍसिलरेट. त्यानंतर आहे प्रोलिफेरेट. एखाद्या गोष्टीला जर वाढवत असेल तर त्याला आपण म्हणतो असतो प्रोलिफरेट. वाढवणे म्हणजे प्रोलिफरेट. आणि इन्सिन्युएट म्हणजे असते सूचित करणे. इन्सिन्युएट म्हणजे असते सूचित करणे. ठीक आहे, इन्फॉर्म करणे, सूचित करणे. तर आपलं ऍसिलरेट इथे करेक्ट होऊन जातं. नंतर आहे 613. 613 क्वेश्चन मध्ये पहिलं येतं मेंटेन, विच इज करेक्ट. मेडन ओव्हर, विच इज करेक्ट. इनकम्फर्टेबल. इनकम्फर्टेबल असं काही शब्द नसतो बरं, तो असतो अनकम्फर्टेबल. जो अस्वस्थ आहे, व्यवस्थित त्याला वाटत नाही, कम्फर्ट नाही, त्याला अनकम्फर्टेबल म्हणतो, इन नसतो म्हणून. आणि अनहॅपी इथे करेक्ट बनतं. अनहॅपी इज करेक्ट हिअर. नेक्स्ट बघा 614 नंबर क्वेश्चन. इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड सांगायचं आहे. सब ट्रॉपिकल. सब ट्रॉपिकल म्हणजे जे असते ना उष्ण कटिबंधीय. उष्ण कटिबंधीय तापमान जिथं असतं. ठीक आहे. त्यानंतर आहे रीफ. रीफ म्हणजे पाण्याखालचा जो दगड असतो ना, एकदम हलका वरत येतो, तर अगदी लगेचच बुडालेला जो आपल्याला दिसतो तो आला दगड म्हणजे रीफ असतो. लॅटिट्यूड सगळ्यांना माहिती आहे. आणि अस्ताव्यस्त जे पडलेले असते ते असतं स्कॅटर्ड. पण इकडे तिकडे जे स्कॅटर्ड पडलेले आहे त्याच्यामध्ये डबल टी येतो, ई येतो, RED असं ते स्कॅटर्ड होऊन जातं.
त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 615. पहिला आहे स्लीपर्स. त्यानंतर प्ले कार्ड. हे ते जे कार्ड दिसतात ना, याला आपण प्ले कार्ड म्हणतो असतो. ठीक आहे, पण याला प्ले कार्ड मध्ये PLA येतो असतो, PLE नाही. तर प्ले कार्ड हे करेक्ट होतं. बॅनर करेक्ट आहे. मोन्युमेंट जे जुनेवाले असतात, मोन्युमेंट, तर त्याला आपण ताजमहल जसं एक मोन्युमेंट आहे, कुतुब मिनार एक मोन्युमेंट आहे, तर त्याला आपण मोन्युमेंट म्हणत असतो. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 616. तुम्हाला सांगायचं आहे आयडेंटिफाय द ऑप्शन दॅट रेक्टिफाय द स्पेलिंग. स्पेलिंग मिस्टेक कुठे आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे, तर इनएडव्हर्टंट याचं स्पेलिंग चुकीचं आहे इथे, तर कोणतं करेक्ट असेल ते. तर इनएडव्हर्टंटचा मिनिंग पहिले सांगून देतो, जो असतो योग्य लक्ष न देणारा. जो योग्य लक्ष न देणारा म्हणजे असतो इनएडव्हर्टंट. ठीक आहे, तर इनएडव्हर्टंट असं काही नसते. इनएडव्हर्टंट हे प्रोनाउन्सिएशन चुकीचं आहे. ऍक्च्युली करेक्ट वाले जे आहे ना, ते आहे ऑप्शन ए. ऑप्शन ए मध्ये असतो इथे ई. ठीक आहे, इथे ई आहे आणि इथे ए आहे, तर ए कधीच नसतो, तो असतो तुमचा ई. तर ऑप्शन ए आपलं करेक्ट वाला वाक्य बनतं. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 617. पहिला आहे सिटीजेंट्री, विच इज करेक्ट. जे नागरिकत्व असते किंवा जो नागरिक असते त्याला सिटीजेंट्री म्हणतात. त्यानंतर ग्रँडिओसिटी, जो ग्रँड शब्द आला की भव्यता. परत एक होतं ग्रँड्युअर, हे सुद्धा म्हणजे भव्यता. कन्झर्वेशन म्हणजे संवर्धन, लक्ष देणे, काळजी घेणे, त्याला वाचवणे, त्याला आपण म्हणतो संवर्धन. आणि अलाइनचं स्पेलिंग इथे करेक्ट आहे. फक्त जे इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड इथे बनतो. ठीक आहे, एक सेकंड. तर हा वाला ऍक्च्युली ए ऑप्शन करेक्ट आहे. इथे जे दिलं होतं ते ऑप्शन स्पेलिंग चुकीचं होतं. सिटीजन ट्राय असं सारखं आहे. तर सिटीजन ट्राय हे वाला आपला जे आहे इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड मध्ये कन्सिडर होतं. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 618. पहिला आहे हॉटिनेस, करेक्ट आहे. अच्छा, करेक्टली स्पेल्ड वर्ड मध्ये चारही प्रोनाउन्सिएशनच दिलेलं आहे. हॉटिनेस हे चुकीचं आहे. त्यानंतर करेक्टली स्पेल्ड वर्ड मध्ये हॉटिनेस हे पण चुकीचं बनतं. बरं, हॉटिनेस हे पण चुकीचं आहे आणि हॉटिनेस हे चुकीचं आहे. बघा, हे जे असतं ना, मला वाटलं ते गरमपणा वगैरे, पण ते हॉटनेस असतं. पण हे हॉटिनेस नावाचं वाक्य शब्द नसतो. हॉटिनेस म्हणजे होत असते की एखादा जे गर्विष्ठ व्यक्ती असतो, गर्विष्ठ जो असतो त्याला आपण हॉटिनेस म्हणतो. मी हॉटनेस समजत होतो, पण तो हॉटिनेस नसतो, हॉटनेस असतो. तर ऑप्शन सी आपलं करेक्टली स्पेल्ड वर्ड होतं. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 619. ग्रामर 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 ग्रामर. तर सगळ्यांना माहिती आहे हे ग्रामर नाही आहे. ऍक्च्युली जे ग्रामर आहे ते AR वाला असतं, ई वाला पण नसतं. तर ए वाला ग्रामर हे करेक्ट आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 620. आपल्याला करेक्टली स्पेल्ड वर्ड सांगायचं आहे, म्हणजे 3 चुकीचे आहे याच्यात. तर माऊसला तिथपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करू. पहिलं असतं डॉमिनंट, ई नसतो इथे, ए असतो. डॉमिनंट असं झालं. त्यानंतर याला म्हणते डिझीज. डिझीज म्हणजे बिमारी जी आहे त्याचं स्पेलिंग DESEASE असं असतं, म्हणजे हे करेक्ट आहे. डिमिनिश, डिमिनिश म्हणजे नष्ट करणे, नुकसान करणे, तर त्याचं होत असतं डिमिनिश अशा प्रकारे. ओके, आणि डिपेंडंट हे जे आहे ते करेक्ट वाला स्पेल्ड वर्ड आहे, म्हणजे आपलं वाला ऑप्शन डी इथे करेक्ट येतं. बाकी सगळे चुकलेले होते. त्यानंतर क्वेश्चन नंबर 621 मध्ये बघा बॅचलर. बॅचलर जर असेल तर तो बॅचलर मध्ये ओ घेतो, भले उच्चार मध्ये ए सारखा करतो, पण इथे येत असतो ओ, बॅचलर. ठीक आहे. त्यानंतर बघा एक्झिस्टन्स हे करेक्ट आहे. कॅलेंडर मध्ये पण इथे येत असतो ए. आणि अँटीडोट, ठीक आहे, एखाद्या विषाचा जो अँटीडोट असतो तो असतो TI. तर अँटीडोट अशा प्रकारचं ते याला पाहिजे होतं. तर ऑप्शन बी आपलं होतं करेक्टली स्पेल्ड वर्ड मधलं. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 622. एक्झॉहॉस्टेड. एक्झॉहॉस्टेड, एक्झॉहॉस्टेडचं स्पेलिंग थकलेला जो आहे त्याचं स्पेलिंग चुकीचं आहे, इथे होत असतं एक्झॉहॉस्टेड. आता करेक्टली स्पेल्डच वर्ड सांगायचं आहे. इंटेलिजंट, तर इंटेलिजंट इथे करेक्ट होऊन जातो. इक्वली, इक्वली असं नाही लिहित, डबल एल येतो याच्यात.
असं होतं. आणि ए मायग्रेट नसते, एखाद्या जागेवरून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरण करणे, त्याला आपण ई मायग्रेट असं म्हणत असतो, ई मायग्रेट. तर हे करेक्ट आहे. त्यानंतर आपला क्वेश्चन नंबर 623 पहिला आहे जेन्युइन, विच इज करेक्ट. हे जेन्युइन चुकीचं आहे, गॅन्युइन नाही आणि जेन्युइन नाही, काही नाही. हे जेन्युइन मध्ये GENUINE असतो, विच इज करेक्ट. पटपट होत आहे कारण मिनिंग नाही सांगायला लागत आहे, एकाच क्वेश्चनचे वेगवेगळे स्पेलिंग दिलेले आहेत. तर पहिला आहे याच्यामध्ये नोटिसेबल. ठीक आहे, नोटीस आणि एबल हे सोबत असतात, हे आपण आधीच बघितलेलं आहे, नोटीस आणि एबल, म्हणून हे करेक्ट आहे. बाकी नोटिसेबल मध्ये ई पाहिजेच, नॉटिकेबल नसतो, नोटिकेबल नसतो. तर पहिलं करेक्ट आहे. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 625. तर पॅसेंजर मध्ये डबल एस होतो बरं, तर हे पॅसेंजर चुकीचं आहे. पॅसेंजर नाही पाहिजे, पॅसेंजर मध्ये डबल जी नाही पाहिजे. तर उरलं काय, फक्त पॅसेंजर, विच इज करेक्ट. नेक्स्ट बघा, सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड वर्ड. कन्व्हिनियन्स स्पेलिंग करेक्ट वाला सांगायचं आहे. तर कन्व्हिनियन्स कधी के पासून चालू होत नाही. कन्व्हिनियन्स इथे ई पाहिजे होता, हे चुकीचं आहे. आणि कन्व्हिनियन्स कधी एस इथे येत नाही, हे चुकीचं आहे. तर उरलं आहे आपलं ऑप्शन 1 उरलं, कन्व्हिनियन्स. हे करेक्ट आपलं ऑप्शन ए होतं. पुढे बघा क्वेश्चन नंबर 627. एक्झिलरेट. पहिले लक्षात घ्या, एक्झिलरेट म्हणजे होत असतं अतिउत्साही व्यक्ती. आणि तो कधीच ए पासून चालू होत नाही. एक्झिलरेट मध्ये एक्झी म्हटलं तर एच चा उच्चार येतो, म्हणून हे एक्झिलरेट करेक्ट आहे, हे चुकीचं आहे. एक्झिलरेट हे इथे करेक्ट होऊन जातं. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 628. डिस्कशन मध्ये डबल सी नाही येत रे बाबा, डिस्कशन हे करेक्ट होऊन जातं, डिस्कशन. ठीक आहे. त्यानंतर आहे सस्पिशन, हे चुकीचं आहे. SUSPICION सस्पिशन करेक्ट होतं. ऍडजन म्हणजे थांबवणे, स्टॉप करणे, हे करेक्ट आहे. आणि प्रोसिडिंग्स मध्ये असते डबल ई, तर हे प्रोसिडिंग्स करेक्ट आहे. हे वाला स्पेलिंग करेक्ट होतं, बाकी सगळे इनकरेक्ट स्पेल्ड वर्ड आपली इथे बनते. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 629. आणि बघा पहिला आहे एक्सप्लेनेशन करेक्ट वाटत आहे. सबमिशन याच्यात डबल एस पाहिजे होता, सबमिशन मध्ये, म्हणजे चुकलं. कॉन्क्युअर म्हणजे जिंकणे, ज्याच्यात ई पाहिजे होता, ई, तेव्हा हे करेक्ट झालं असतं, बाकी नाही ते इनकरेक्ट आहे. आणि कॉन्फिडन्स मध्ये सी येतो, एस येत नाही, त्याच्यामुळे हे पण चुकीचं बनतं. ठीक आहे. पुढे चला क्वेश्चन नंबर 630. करेक्टली स्पेल्ड वर्ड सांगा. अरे बाबा, नॉलेज, KNOW असते नॉलेज मध्ये, तर हे चुकीचं आहे. जेलेसी मध्ये ओ असतो ना, कारण तुम्ही जेलस असं लिहिता, जेलेसी असं लिहाल, तर हे चुकलं. ऑर्डर म्हणजे स्मेल, तर ऑर्डर करेक्ट आहे. आणि लँग्वेज हे चुकलेलं आहे, लँग्वेज मध्ये पाहिजे होतं GUAGE, लँग्वेज करेक्ट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 631. कानटोसने म्हणजे होत असते पिअर्सिंग, पण पिअर्सिंग करताना आपण करतो असतो PIERCE, हे आपण बरेचदा घेतलेला आहे. नेसेसरी करेक्ट आहे. नोटिसिंग मध्ये ई कुठून आला, नोटिसिंग असतं, तर तुम्ही आय एम नोटिसिंग समवन, तर TI येतो. ठीक आहे. आणि परमिट मध्ये येत असतो सिंगल एम, म्हणून हे सुद्धा इनकरेक्ट होतं. करेक्ट होतं आपलं ऑप्शन बी. 632. ऑब्स्टॅकल मध्ये डबल बी येत नाही, म्हणून हे चुकलं. ऑब्स्टॅकल चुकीचं आहे. ऑब्स्टॅकल ए नाही पाहिजे, फक्त ऑब्स्टॅकल विच इज करेक्ट. ठीक आहे. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 633. पहिला आहे फिलॉसॉफी. आता याच्यातलं कुठलं करेक्ट आहे सांगायचं. फिलॉसॉफी नसते, फिलॉसॉफी मध्ये वाय असतो, ते चुकलं. आणि एफ पासून तर नसतेच. उरलं काय आपलं ऑप्शन मध्ये, तर आपलं आहे पहिलं वालं
ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर हियर, फिलॉसॉफी. क्वेश्चन नंबर 634, रोग इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड सांगायचं आहे. बरं, रोग म्हणजे असते बदमाश. चला, आतापर्यंत तर आपण करेक्टली स्पेल्ड वर्ड बघितले, आता आपण इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड वाला बघूया. ओके, रोग म्हणजे असतो बदमाश, विच इज करेक्ट. आर्ग्यू म्हणजे वादविवाद करणं, ते सुद्धा करेक्ट आहे. आणि एक आहे वॅग्यू. वॅग्यू म्हणजे जे ट्रान्सपरंट नसेल, अस्पष्ट जे आहे त्याला आपण वॅग्यू म्हणतो असतो. अस्पष्ट जे आहे त्याला आपण वॅग्यू म्हणतो असतो. ठीक आहे. तर उरलं टंग. टॉन्ज नाही आहे, हे आहे जीभ. जीभ म्हणजे होत असते टंग. टंगचं स्पेलिंग TONGUE, विच इज करेक्ट. तर आपलं इनकरेक्टली स्पेल्ड होतं टंग. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 635, कोट हे करेक्ट आहे. रिक्वायर गरज असणे करेक्ट आहे. रांग असेल तर क्यू सुद्धा करेक्ट आहे. आणि ऍक्वायर करायचं असेल तर सी नाहीये तिथे, ACQUIRE, ऍक्वायर हे करेक्ट होऊन जातं. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 636, इंडिपेंडंट. तर इंडिपेंडंट मध्ये ए नसतो. ठीक आहे, तर हे इंडिपेंडंट चुकलेला. इंडी मध्ये आय नसतो, तर हे चुकीचं आहे. इंडिपेंडंट असं काहीच नसते, हे चुकीचं आहे. तर पहिलं जे आहे इंडिपेंडंट, तर तेच वाला करेक्ट आहे, इंडिपेंडंट. दिस वन इज करेक्ट. फास्ट होते कारण सोपे सोपे आहे, तुम्हाला मिनिंग सांगायची गरज नाही पडत आहे. करेक्टली स्पेल्डच वर्ड विचारत आहे आजच्या ह्याच्यात. 637, ठीक आहे. डेफिनेटली मध्ये लक्षात ठेवा, आपण म्हटलं आहे FINI येतो असतो. DEFINI हे आहे, DEFINI हे पण आहे, DEFINE नाही, हे नाही, DEFINA हे पण नाही. डेफिनेटली मध्ये FINI येतो हे तो माहितीच आहे, पण डेफिनेटली मध्ये ई सुद्धा येतो, जे याच्यातच आहे. तर हे चुकलं. आपलं ऑप्शन बी करेक्ट इथे येतं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 638, कमिटी. कमिटीत मला माहिती आहे 2 एम येते, 2 टी येते, 2 ई येते. इथे 1 ई कमी आहे, हे चुकलं. याच्यात 1 एम कमी आहे, हे चुकलं. याच्यात 1 टी कमी आहे, हे चुकलं. कमिटीमध्ये 2 एम, 2 टी, 2 ई आवश्यक आहे. क्वेश्चन नंबर 639, ॲनिव्हर्सरी. तर ॲनिव्हर्सरी हे चुकीचं आहे. ॲनिव्हर्सरी हे चुकीचं आहे कारण डबल एन येत असतो, ANN येतो. ठीक आहे. त्यानंतर ॲनिव्हर्सरी आणि ॲनिव्हर्सरी याच्यामध्ये ए वालं जे आहे ते करेक्ट असतं, ई वालं नसते. तर 639चं आन्सर आलं ऑप्शन ए. ऑप्शन ए. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर आहे 640. पहिला आहे सप्लिमेंटरीचं सांगायचं आहे. सप्लिमेंटरी नसते, तर 2 तर कटले रे बाबा आपले. एक आहे सप्लिमेंटरी आणि एक आहे सप्लिमेंटरी. तर सप्लिमेंटरी हे करेक्ट आहे, हे वाला चुकीचं बनतं. आपल्या याच्यात ई येत असतो आणि ए सुद्धा येतो, म्हणून याच्यात ई नव्हता, म्हणून हे चुकलेलं आहे. नेक्स्ट आहे 641, लुब्रिकंटचं स्पेलिंग सांगायचं आहे. तर लुब्रिसंट चुकीचं होऊन जाईल. लुब्रिकंट मध्ये ई नाही येत, लुब्रिकंट मध्ये ई नसती येत, ते कटलं. लुब्रिसंट नाही, तर आपलं येतं आन्सर लुब्रिकंट. आपला आन्सर येतो लुब्रिकंट, हे करेक्ट इथे बनतं. क्वेश्चन नंबर 642, डेव्हलपचं स्पेलिंग चुकलेलं आहे, कारण डेव्हलप असते DEVELOP, करेक्ट. पण तुम्हाला करेक्टली स्पेल विचारलेलं आहे, तर करेक्टली स्पेल म्हणजे 3 चुकीचे. जसं डिफरन्स पण चुकलं. डिफरन्स मध्ये असतो DIFFERENCE, हे करेक्ट. डिस्क्राईब पण चुकलेलं आहे. डिस्क्राईब मध्ये असते अशा प्रकारचं स्पेलिंग, हे होतं करेक्ट. आणि डिसअपियर आपलं करेक्ट आहे. तर 3 चुकले, 1 बराबर. सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड वर्ड, आन्सर डी इज करेक्ट. नंतर आहे क्वेश्चन नंबर 643, डिसिप्लिन शिस्त, करेक्ट स्पेलिंग आहे. डिझास्ट्रस ओ पाहिजे होता, डिझास्ट्रस ओ पाहिजे होता, चुकलं. हे काय आहे? डिरेक्टरी नाही रे बाबा, डायरेक्टरी असेल, डायरेक्टरी, तर हे असं करेक्ट होतं. आणि डॉर्मेटरी नाही, डॉर्मेटरीचं स्पेलिंग चुकलं. ई नाही पाहिजे, इथं पाहिजे होता ओ. ई नाही पाहिजे होता, इथे पाहिजे होता ओ, तेव्हा ते बरोबर झालं असतं. नेक्स्ट बघा 644,
ऍडमिनिस्ट्रेटरचं स्पेलिंग ऍडमिनिस्ट्रेटर ई नाही येत, चुकलं. ऍडमिनिस्ट्रेटूर नाही, हे तर बिलकुलच नाही. राहिलं ऍडमिनिस्ट्रेटर, हे करेक्ट आपलं स्पेलिंग आहे 644चं. 645 ब्युटिफुली असं लिहत नसतो, वाय पाहिजे शेवटी. ब्युटिफुली हे एक असू शकते, पण याच्यात एल सिंगल आहे, आपल्याला पाहिजे डबल एल वाला. तर ब्युटिफुली हे करेक्ट वाटते, ब्युटिफुली हे चुकीचं आहे. ऑप्शन सी इज राईट आन्सर. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूया, फास्ट होत आहे कारण सोपेच आहे. अरे हे काय केलं मी, आन्सर सांगून दिलं. बरं नाही, लपवलं मी. करेक्टली स्पेल्ड वर्ड करायचं आहे टेम्पररी. टेम्पररी मध्ये इथे येत असतो, टेम्पररी मध्ये ओ, तर हे चुकलेलं होतं. त्यानंतर बघा थ्रेशोल्ड करेक्ट वाटत आहे. टेम्परेचर मध्ये ई येतो इथं, टेम्परेचर मध्ये ई येतो इथे, आणि टेक्निक मध्ये इथे ई येतो, टेक्निक मध्ये इथे ई येतो. ठीक आहे. तर टेम्परेचर चुकलं, टेक्निक चुकलं, थ्रेशोल्ड जे आहे ते करेक्ट इथं बनतं. 647 जर्नी म्हणजे प्रवास आपलं करेक्ट वाला आहे. इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड आलेला आहे. जसं सगळे शब्द सारखे दिसले ना तर करेक्टली स्पेल्ड वर्डच विचारणं असं वाटते, आणि जेव्हा सगळे वेगळे शब्द असेल ना तेव्हा इनकरेक्टली असं फील येते. कंडेम, कंडेम सुद्धा हे करेक्ट शब्द आहे, तर हे बरोबर आहे. अँझायटी स्पेलिंग करेक्ट आहे. आणि डायमंड, डायमंड असं नसतं, DIAMOND, डायमंड हे असं करेक्ट होतं. 648 क्वेश्चन. ऍस्थेटिक, ऍस्थेटिक कुठे गेलं, इथे. हा, ऍस्थेटिक, ऍस्थेटिक मध्ये आता ते इनकरेक्ट विचारलं म्हणजे 3 तर चुकीचेच आहे. करेक्ट स्पेलिंग विचारलं आहे तर ऍस्थेटिक म्हणजे असते सौंदर्याचं. ठीक आहे, सौंदर्याचं वगैरे म्हणजे असते ऍस्थेटिक. आधीच म्हणजे ऑलरेडी करेक्ट आहे. आउटरेजियस म्हणजे अपमानकारक, अपमान कारक म्हणजे असते आउटरेजियस, आणि आउटरेजियस मध्ये असते ई. आणि ओरिजिनल सुद्धा चुकलेलं आहे. ओरिजिनलचं स्पेलिंग मध्ये असतो GINAL, तर हे सुद्धा चुकलं. उरलं काय चुकीचं ते हे होतं सी. ऑलरेडी जे सोपं होतं तेच इथे करेक्ट होतं. त्यानंतर बघा नेक्स्ट, मेंटेनन्स करेक्टली स्पेल्ड विचारलाय म्हणजे 3 चुकीचे आहे. ओके, मेंटेनन्स मध्ये येतो ई, तेव्हा हे मेंटेनन्स करेक्ट होतं. मिडिवल मध्ये पण येतो IE, तेव्हा हे मिडिवल करेक्ट होतं. मिडिवलचा होतो अर्थ मध्ययुगीन वगैरे, मध्ययुगीन. ओके, मिलेनियम हे सुद्धा करेक्ट आहे. मिलेनियम मध्ये फक्त काय पाहिजे, डबल एन पाहिजे होतं, तेव्हा ते करेक्ट झालं असतं. आणि मुस्टॅच, मिशी हे करेक्ट आहे. याच्यात चुकी झालती, याच्यात चुकी झालती, आणि ऑप्शन ए मध्ये चुकी झालती. तर उरलं काय, तर उरलं आपलं ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर. आणि लास्ट क्वेश्चन ऑफ द डे आपण आज बघूया. पहिले आहे सेपरेट. सेपरेट कुठे गेलं, माऊस आणणारे माऊस. ठीक आहे, तसं तर सेपरेटचं स्पेलिंग करेक्ट आहे, सेपरेटचं स्पेलिंग करेक्ट आहे. सक्सेसफुल, सक्सेसफुल मध्ये इथे डबल एस पाहिजे होता, सक्सेसफुल असं पाहिजे होतं, सक्सेसफुल, तेव्हा ते करेक्ट झालं असतं. सीज, सीजचं स्पेलिंग असं नसते, EGE वाला असते. हेरा घालणे किंवा वेडा घालणे जे आहे त्याला आपण सीज केलं म्हणतो असतो, तर हे चुकीचं बनतं. हे चुकीचं स्पेलिंग, हे चुकीचं स्पेलिंग. सेपरेट करेक्ट होता. आणि सुपरफिशियल, सुपरफिशियलचं स्पेलिंग हे चुकीचं आहे. सुपरफिशियल म्हणजे हे स्पेलिंग असतं. ठीक आहे, सुपरफिशियल अंधश्रद्धा हे स्पेलिंग असतं, तर हे वाला चुकीचं होतं. तर करेक्ट आन्सर आपलं बनलं आन्सर ए. करेक्ट आन्सर बनलं आपलं ऑप्शन ए. सो असे होते आजचे 601 to 650 क्वेश्चन, 50 क्वेश्चन. आजचे थोडे इझी होते, वोकॅब कमी होती, कारण करेक्टली स्पेल्ड विचारले होते, ज्याच्यात हलक्या हलक्या स्पेलिंगच्या गडबडी केल्या होत्या. एक स्पेलिंग लेटरचं, 2 स्पेलिंग लेटरचं असं. तर आय होप यू ऑल अंडरस्टूड दिस सेशन, and please do watch tomorrow's session as well and earlier session as well. So see you in our coming videos. Thank you so much.